नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भरलेली ढोबळी मिरची म्हणजेच स्टफ सिमला मिरची। आता हीच सिमला मिरची जर तुम्हाला सकाळी डब्याला द्यायची असेल तर सकाळी सकाळी खूप गडबड असते, तर आदल्या रात्री ह्याची आपण कशी पूर्वतयारी करून ठेवू शकतो हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। स्टफ सिमला मिरची बनवण्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत बारीक साईजच्या सिमला मिरची। आता या मधोमध अशा कट करून घ्यायची आणि सुरीनेच आपल्याला ज्या बिया आहेत ना त्या अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। पूर्ण असं बोटाने आपल्याला या बिया काढून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये थोड्याफार बिया तर राहतातच, तर एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात या मिरची टाकायच्या आणि पूर्ण स्वच्छ अशा धुवून काढायच्या। बघा, एक पण बी ठेवलेलं नाहीये मी। आता इथं तव्यावर मी बेसन भाजून घेत आहे। मंद आचेवर आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजून झालं की हे काढून घ्यायचं। त्याच तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये हे खोबरं आहे ते कापून फ्राय करत आहे। आता त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत। आता तुम्ही खोबऱ्याचा आणि शेंगदाणे समप्रमाणात घेऊ शकता, किंवा खोबरा जास्त शेंगदाणे कमी, किंवा शेंगदाणे जास्त खोबरा कमी, तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही त्याचे प्रमाण घेऊ शकता। याच्यात मी घातलेलं आहे जिरं अर्धा चमचे, 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, 7-8 पाकळ्या लसणाच्या, 2 इंच आलं। हे छान आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे। मंद आचेवरच हे छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता हे सगळं तळून झालं की थंड करून घ्यायचं। थंड झाल्यावर मिक्सरमधून आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। हे बघा, मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये जो आपण बेसन भाजलेला होता ना तो घालायचा आहे। तीळ, पाव चमचा हळद, मी इथं 1.5 चमचा आगरी मसाला घातलेला आहे। तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग। आणि मी आगरी मसाला घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्या घरात जो मसाला वापरता तो तुम्ही घालू शकता। गरम मसाला पावडर घातलेली आहे, चवीनुसार मीठ आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर। थोडंसं तेल घालायचं आहे। पहिल्यांदा तर आपल्याला हे सर्व कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं ना की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, हे थोडंसं ना आपल्याला कोरडंच ठेवायचं आहे, एकदम असं चिकटसर करायचं नाही आहे। म्हणून थोडंच पाणी घालून हे छान मिक्स करायचं। याचं सारण असं मोकळं मोकळं झालं पाहिजे। हे बघा, आता मी ही सिमला मिरची आहे ना ती भरून घेते। आता तुम्हाला डब्यासाठी हे करायचं असेल तर नुसतं सारण बनवून ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी सिमला मिरची भरून ठेवू शकता। मी काय करते, आदल्याच रात्री ना या मिरच्या पण अशाच भरून ठेवते आणि एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते। हे बघा, हे असे सर्व भरून घ्यायचे आहेत। आता इथं गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यात घालायचं आहे तेल, जिरं। आता तेल पण तुम्ही ना तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता, मी थोडं कमीच तेल वापरते। तर याच्यामध्ये आपल्याला सिमला मिरची सोडायची आहेत। आता जो आपलं सारण राहिलं होतं थोडंसं तेही मी वरून घातलेलं आहे। याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे।
आता याच्यावर ठेवलेलं आहे मी झाकण. 1.5-2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे, कारण की आपण तेलावरच करतोय ना, त्याच्यामुळे हे खाली लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे 1.5 ते 2 मिनिटांनी आपल्याला या शिमला मिरची हलवायच्या आहेत. आता पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे. पुन्हा 1.5 ते 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. आता याच्यावर घालायचे आहेत तीळ. आता तीळ आपण सारणामध्ये पण घातलेले आहेत. तुम्हाला वरून घालायचे असेल तर घाला, नाही घातले तरीही चालतील. पुन्हा झाकण देऊन ठेवलेलं आहे. पुन्हा मी झाकण काढलेलं आहे 1.5 ते 2 मिनिटांनी. 1.5 ते 2 मिनिटांनी आपल्याला हे चेकच करून घ्यायचं आहे, खाली लागण्याची शक्यता आहे. आता मिरची खाली एका साईडनं थोडीशी शिजलेली आहे, तर आपल्याला या सर्व फ्लिप करून घ्यायच्या आहेत. सर्व बाजूने मिरच्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, एका साईडनं छान असं तुम्हाला दिसत असेल तळली गेली आहे. आता मी दुसऱ्या साईडने तळून घेते. सर्व बाजूने आपल्याला मिरची छान अशी तळून घ्यायची आहे. तर अशा फिरवून घ्यायच्या सर्व मिरच्या. पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे. तर मी झाकण काढलेलं आहे. मिरची आपली मस्त सॉफ्ट झालेली आहे, शिजलेली आहे. त्याच्यावर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशी आपली स्टफ शिमला मिरची तयार आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.